तुम्हाला तुमच्या फेस्टिवलचं पॅकेजिंग करायचं आहे म्हणजे ते बदलायला पाहिजे तसं काही नाही. सो जाहिरातींमध्ये काहीतरी कॉन्ट्रोवर्शियलच करायला पाहिजे म्हणजे मग ती चालेल अशी जी एक भोळी भाबडी कल्पना या काही लोकांनी करून ठेवली आहे ती चुकीची आहे. घरांमध्ये जर गेलात तर असा आग्रह दिसत नाही की तुम्ही टिकली लावलीच पाहिजे. सो सोशल मीडियावर लोक ज्या पद्धतीने रिॲक्ट होतात तशीच ती वास्तवात असतात असं काही माझा विश्वास नाही. कारण माझ्या धर्माशी रिलेटेड फेस्टिवल आहे तर माझ्या धर्माच्या रूढी परंपरा त्यात दिसू देत. या अपेक्षित वावगं काय. कित्येक ब्रँड्सनी स्वतःला करेक्ट केलं आणि फोटोशॉपमध्ये टिकली लावून. म्हणजे मग तुमची काही धारणा नव्हती का ती जाहिरात तयार करताना. असा एक प्रश्न साहजिक येतो की म्हणजे मग आता एखादी बिंदी लावली पाहिजे याच्याबद्दल पण स्ट्रॅटेजी असायला पाहिजे का. ऑब्व्हियसली असायला पाहिजे. त्याचे तर तुम्ही पैसे घेताय. नमस्कार, मी विनायक पाचलग आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एका वेगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर आहेत ऋग्वेद देशपांडे. ऋग्वेद हे सेतू या पुण्यातील 36 वर्ष जुन्या ॲडव्हर्टायझिंग कंपनीचे संचालक आहेत. माझे मित्र आहेत आणि कदाचित तुम्हाला लक्षात आलं असेल की मी ऋग्वेदशी कोणत्या विषयावर बोलणार आहे. गेले 3-4 दिवस सोशल मीडियावरती, डिजिटल मीडियावरती एक ट्रेंड चर्चेत आहे, नो बिंदी नो बिझनेस नावाचा. काही जाहिरातींवरती काही पोस्ट आल्या, त्याच्यावरून काही ट्रेंड तयार झाले आणि उलटसुलट दोन्ही बाजूंना भरपूर चर्चा झाल्या. कदाचित डिजिटल विश्वाच्या बाहेर याची चर्चा किती झाली ते माहीत नाही, पण त्या निमित्तानं मला या गोष्टींच्या मुळाशी जायचं आहे की ॲडव्हर्टायझिंगचा नक्की समाजावर फरक काय पडतो, परिणाम काय होतो आणि अशा सगळ्या कॉन्ट्रोवर्सी नक्की का घडतात. ऋग्वेद, स्वागत आहे तुझं आमच्या प्लॅटफॉर्मवरती. आणि मला पहिल्यांदा असं विचारायचं आहे की कॉन्ट्रोवर्सी काही नवीन गोष्ट नाही जाहिरात क्षेत्रासाठी. आज एक झाली आहे डिजिटल, अजून ती काही दिवस चालेल, पूर्वी पण खूप झाल्यात. तर खरंच अशा कुठल्या कॉन्ट्रोवर्सीनं ज्या ब्रँडच्या बाबतीत ही कॉन्ट्रोवर्सी झाली आहे त्याच्या सेल्सवर, त्याच्या भविष्यावर परिणाम होतो का? सो आपण ज्या पद्धतीच्या वातावरणात आत्ता बोलतो आहे तर मी माझ्यासाठी विचार करताना असा विचार करतो आहे की मी एका मित्राशी गप्पा मारतो आहे. इन्सिडेंटली आपण ते रेकॉर्ड पण करतो आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं अशा प्रकरणांमध्ये PR नोट प्रेस नोटमध्ये किंवा लाईव्ह इंटरव्ह्यूमध्ये बोलण्याच्या गोष्टी वेगळ्या असतात आणि पर्सनली बोलण्याच्या गोष्टी वेगळ्या असतात. तर मी असं विचार केला की आपण पॉलिटिकली करेक्ट हे जे करल जातो प्रत्येक वेळी तर ते तसं बोलावं का नाही याच्याबद्दलचा विचार मी करत होतो. आणि जेव्हा तुम्हाला सांगितलंस की आपण आज भेटूया तर मी असं विचार केला की मला जे वाटतं ते मी त्याबद्दल येऊन बोलतो. आता प्रत्येक ब्रँडच्या बाबतीत ज्या ब्रँडच्या बाबतीत कॉन्ट्रोवर्सी झाली आहे त्या ब्रँडला त्याचा फायदा झाला आहे का तोटा झाला आहे हे त्या ब्रँडच्या जर तेव्हाचे सेल्स टार्गेट बघितले तर आपल्याला लक्षात येईल. सो आपण इथे बसून एखादं ब्लँकेट स्टेटमेंट करणं चुकीचं होईल की सगळ्यांनाच फायदा होतो. सो मुळात ॲडव्हर्टायझिंगचं किंवा या सगळ्या मेसेजिंगचं नुकसान हे या जनरलायझेशनमुळे झालं आहे की आपण एक स्टेटमेंट मी इथे बसून करणार की या सगळ्या ब्रँडचं नुकसान होतं. बघितलं आहे का आपण जाऊन की सेल्स किती ठरला होता करायचा आणि किती झाला. हे जर सगळ्यांनी उद्या ट्रान्सपरंटली सांगायला सुरुवात केली आणि एक ऑनेस्टी मेंटेन केली त्या बाबतीत तर आपल्या सगळ्यांना कळेल त्याचा परिणाम झाला का नाही झाला. एखाद्या ब्रँड मॅनेजरला तुम्ही जर जाऊन उद्या विचारलं की तुम्हाला नुकसान झालं का तर तो म्हणेल नाही ॲक्च्युली आमच्यासाठी स्ट्रॅटेजिकली गोष्ट महत्त्वाची होती, आमच्या ब्रँड व्हॅल्यूज या आहेत. ते सेलचे आकडे सोडून सगळं सांगतील. आणि मग काय होतं की तुम्ही या सगळ्या गोष्टी एकदा जनरलाइज करायला सुरुवात केलीत की मग तुम्ही जाहिरातीचे मेसेजिंग जनरलाइज करता, कोणाबद्दल बोलायचे ते जनरलाइज करता, लोकांना हेच आवडतं असं जनरलाइज करता, हा समाज असाच विचार करतो असं जनरलाइज करता. आणि मग इतकं तुम्ही सगळं वर्ल्ड फ्लॅट करून टाकता की एका लेवलनंतर प्रत्येकाच्या समाजाच्या प्रत्येक माणसाच्या वेगळ्या इन्साईट्स असू शकतात, हे असू शकतात, हेच आपण बघत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मी देणं चुकीचं आहे कारण मला माहिती नाही त्यांच्या सेलमध्ये खरंच किती परिणाम झाला. पण काही ब्रँडच्या बाबतीत आपण बघितलं की त्यांना नुकसान झालं आणि त्यांनी चेंज केलं ते कारण त्यांना असं लक्षात आलं की अरे हा जर कन्सर्न लोकांना वाटतोय तर तो महत्त्वाचा आहे आणि मी हा कन्सर्न ॲड्रेस केला पाहिजे. कदाचित आमच्या मनामध्ये असं नव्हतं पण त्याचं रिप्रेझेंटेशन असं झालं, त्याचा असा अर्थ होऊ शकतो हा आम्हाला विचार केला नव्हता, म्हणून आम्ही हे बदलायला तयार होत असं म्हणून त्यांनी बदललं आणि त्यांचा फायदाही झाला आहे. सो अशी उदाहरणं आपल्यासमोर आहेत. आणि काही लोकांनी ते बदललं नाही आणि ते कॅम्पेन तसंच चालू ठेवलं किंवा लोकांचा प्रक्षोभ खूप काही झाला त्याच्यामुळे बंद केलं आणि त्यांचं त्यावेळेस नुकसान झालं का तर ते क्षणिक नुकसान झालं पण असेल. सो अशी दोन्ही उदाहरणं आपल्यासमोर आहेत. पण जोपर्यंत त्या एखाद्याने जर उद्या या गोष्टीवर रिसर्च करायचा ठरवला आणि त्याचे जर आकडे आपण बघायला सुरुवात केली तर आपल्याला लक्षात येईल की खरंच नुकसान झालं का फायदा झाला. एका रूममध्ये बसून आपल्याला ते जनरलाइज नाही करता येणार. आणि मग त्याच्यातून असं एक उद्या तयार होईल की बाबा अशा कॉन्ट्रोवर्शियल कॅम्पेन केल्यामुळेच फायदा होतो.
किंवा कॉन्ट्रोवर्शियल कॅम्पेन केल्यामुळे नुकसानच होतं, किंवा तुम्ही असं काहीतरी करा जे कॉन्ट्रोवर्शियल होईल, यातलं कुठलंच खरं किंवा खोटं नाही आहे. पण अशाबद्दलचं ठोकताळा आणि काळ्या दगडावरची रेघ अशा पद्धतीचं कुठलंही स्टेटमेंट करण्याच्या पोझिशनमध्ये कोणीच नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. खरं आहे. पण तरीसुद्धा एक प्रश्न माझ्या मनात येतो की खूप साऱ्या जाहिरातदार पटकन जाहिराती बदलतात, पाठीमागे घेतात. गेल्या काही वर्षात आपण बघितलं तर जाहिरात रिलीज होऊन पाठीमागं घेण्याचं, बदल करण्याचं प्रमाण वाढलं आहे असं सकृतदर्शनी मला वाटतं. तू अधिक चांगलं सांगू शकशील. आणि या सगळ्याला कारण आहे की डिजिटल मीडियावर होणारी चर्चा. मुळात एकूण मार्केटच्या डिजिटल मीडिया तितका सिग्निफिकंट आहे का, आणि तिथं बोलणाऱ्या लोकांपैकी काही लोक बोलतात म्हणून ब्रँडना एखादी जाहिरात पाठीमाग घ्यायलाविषयी वाटते, इतकी खरंच त्या डिजिटल माध्यमाची ताकद आहे, तिथल्या लोकांचं बोलणं महत्त्वाचं आहे? सो आधी लोक बोलत होते का? नक्की बोलत होते, एकमेकांच्यात बोलत होते. त्याच्यावर तू आणि मी या गोष्टीबद्दल चर्चा करतोय हे सगळ्यांना कळत नव्हतं. आज डिजिटल माध्यमामुळे आपण ही दोघं करत असलेली चर्चा लोकांना कळते, आणि कदाचित तुमचे जे काही सगळे बघणारी लोक आहेत किंवा ऑडियन्स आहे तो हे बघणार आहे आणि ऐकणार आहे, त्यामुळे हे त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे आपल्याला जर समाजातून जर कोणाकडून तरी कळायचं असेल की याच्यात नक्की पॉझिटिव्ह रिॲक्शन होती का निगेटिव्ह रिॲक्शन होती, तर डिजिटल मीडिया सोडून दुसरं माध्यमच नाही आहे. आणि म्हणून ते पॉवरफुल आहे. तुम्ही जर उद्या सगळ्यांचं मतं घ्यायला सुरुवात केली तर IRS सारखा रिसर्च करायला किती वेळ लागतो हे आपल्यालाही माहिती आहे, आणि त्याच्यामध्ये किती अचूकता येते हेही आपल्या कल्पना आहे. त्यामुळे याचा समाज माध्यमं किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोडल्यास दुसरा प्लॅटफॉर्मच नाही समजण्यासाठी. न्यूज आर्टिकल लिहितात लोक, वेगवेगळे आर्टिकल्स त्याच्याबद्दल पब्लिश होतात. त्याच्यामध्ये साधारण बऱ्यापैकी वेळेला असं केलं जातं की दोन्ही ओपिनियन्स घेतले जातात, की एक फॉर असतील ते ओपिनियन्स आणि ते अगेन्स्ट असतील अशी ओपिनियन, आणि ते कळत जातात आपल्याला. याचं जेव्हा आपण ॲनालिटिक्सच्या माध्यमातून जेव्हा बघू की सोशल मीडियावर एवढ्या लोकांनी याच्याबद्दल हे बोलले आणि एवढ्या लोकांनी याच्याबद्दल निगेटिव्ह बोलले किंवा पॉझिटिव्ह बोलले, तर आपल्याला आकडे आले तर समोर कळू शकेल. पण आत्ता तरी सोशल मीडियाचं माध्यम सोडल्यास दुसरं कुठलंच माध्यम नाही की ज्याच्यामध्ये लोकांचे रिॲक्शन काय ते कळेल. त्यामुळे साहजिक आहे कुठलाही ब्रँड हा शेवटी लोकांच्यासाठी जाहिराती करतो, ग्राहकांच्यासाठी जाहिराती करतो, तो त्यांचं ऐकणं अपेक्षितच आहे त्यांनी. पण ग्राहकांचे पण वेगवेगळे प्रकार असतात ना, म्हणजे उदाहरणार्थ मॉडर्न काही विचारांची लोक असतात, काही पुरोगामी असतात, काही ज्याला आपण म्हणू की स्वतःच्या रूढी परंपरा मानणारे असतात. असे वेगवेगळे समाजात सुद्धा गट आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. एखाद्या गटाला एखादी जाहिरात आवडते आणि दुसऱ्याला आवडत नाही, असं सुद्धा होऊ शकतं. असं होतानाही आपण आत्ता बघतोय की काहींना तीच जाहिरात एका म्हणजे मॉडर्नायझेशनचं प्रतीक वाटते, काहींना तीच जाहिरात की संस्कृतीवरचा हल्ला वाटतो. तर असे जेव्हा वेगवेगळे गट एकाच समाजात असतात तेव्हा ॲडव्हर्टायझर म्हणून किंवा ब्रँड सांभाळताना तुम्ही काय विचार करता? सो ज्या जाहिरातींबद्दल आपण आत्ता बोलतोय त्या जाहिरातदारांनी किंवा त्या जाहिरातीच्या जे कोणी क्रिएटिव्ह लोक त्याच्या मागे होते त्यांनी त्याचा विचार काय केला याची मला कल्पना नाही. काय करायला हवं याच्याबद्दलचे जे काही ठोकताळे आहेत या माध्यमातले ते काय आहेत त्याच्याकडे आपण बघूया. बरोबर, माझा एकदा ग्राहक वर्ग ठरला की मी कोणाशी बोलतोय. हे एकदा ठरल्यानंतर मला त्यांचा स्टडी करावा लागेल. मी जर असं म्हटलं की माझ्या क्रिएटिव्ह कल्पना अशा आहेत आणि एखादं इंटरनॅशनल कॅम्पेन अशा पद्धतीनं केलं जातं म्हणून मी पण हे इंडियामध्ये ट्राय करेन, अशा पद्धतीने मी कुठल्या तरी एखाद्या ट्रेंडिंग प्रकाराच्या मागे जर जायला लागलो आणि क्रिएटिव्हली ते जास्त छान आहे याच्यासाठी मी प्रूव्ह करायला रिसर्च तयार केला, तर ते चुकीचं आहे. माझा जो मुळात मुद्दा मला सांगायचा आहे तो असा आहे की खऱ्या अर्थानं लोकांच्या मध्ये जो तुमचा ग्राहक आहे त्याच्यामध्ये मिसळून त्यांच्या ॲस्पिरेशन्स काय आहेत, त्यांना काय वाटतं याच्याबद्दलचं इनफ काम होत नाही. आणि मग तुम्ही चुकीचे मेसेजेस समोरच्या लोकांच्या समोर ठेवायला लागता, किंवा तुमच्या ग्राहकांना आवडणारा मेसेज तुम्ही ठेवता तो काही लोकांना आक्षेपार्ह वाटू शकतो. साहजिक आहे, तुम्ही कशा पद्धतीनं ते लोकांच्या समोर मांडताय ही खूप मोठी कला आहे, आणि म्हणून जाहिरातीला कलेचा दर्जा दिला गेला आहे. की ती आर्ट आहे याच्यामुळेच आहे कारण तुम्हाला त्याच्यातलं एक साधर्म्य तुम्हाला एक त्याच्यातला वाया मीडिया काढायचा आहे, तुम्हाला अशा पद्धतीने बोलायचं आहे की जे सगळ्यांना आवडेल पण काही लोकांना जास्त आवडेल. याच्या उलट बऱ्याच वेळेला असं काहीतरी केलं जातं की मला असं काहीतरी वेगळं लोकांना सांगायचं आहे की ज्यामुळे एका लोकांना नक्की आवडणार नाही आणि आम्हाला नाही फरक पडत आवडलं नाही तर, आणि काही लोकांना खूप ते आवडेल. असं जेव्हा तो इम्बॅलन्स होतो तेव्हा त्याचं प्रतिबिंब तुम्हाला समाज माध्यमांवर दिसतं, जे साहजिकच आहे ना. म्हणजे बरोबर. पण तू असं जे म्हणालास की एकाला आवडेल एकाला आवडणार नाही, अशा प्रकारे पोलराईज करायचं हीच आता स्ट्रॅटेजी बनत चालली आहे का, की जेणेकरून दोन्ही गटात आपली चर्चा होईल
आणि एकूणातच आता डिजिटल मीडिया पोलराइज आहे, तर आपणही पोलराइज ॲडव्हर्टाइजमेंट करू. तर आता पोलराइज ॲडव्हर्टाइजमेंट्स वाढतात असं तुला वाटतं का? सो कसं आहे की नरेटिव्स चेंज होत जातात, बरोबर. आणि समाजामधले नरेटिव्स हे त्या काय म्हणतात त्याला कॉन्टेक्स्टने बदलत जातात. आज भारतासारख्या देशामध्ये वेगवेगळे नरेटिव्ज आहेत. त्याच्यामधलं काही फॉरेन इन्फ्लुएन्सचे नरेटिव्ज आहेत आणि काही लोकल इन्फ्लुएन्सचे नरेटिव्ज आहेत. याच्यामध्ये कुठले तरी लोकांना त्याच्याबद्दलचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असू शकतो का? तर असू शकतो. ते त्याच्याबद्दल बोलू शकतात. आणि त्या विशिष्ट विषयावर जे कोणी लोक बोलत आहेत त्याच्याशी साधणाऱ्या काही लोकांच्या प्रतिक्रिया असू शकतात. ते सगळेजण त्याच्यावर कमेंट करतील. आता बरोबर का चूक हे ठरवणारे आपण कोणी नाही आहोत, हे मुळात लक्षात घ्यायला पाहिजे. आपण जर जाहिरात करत असू तर आपल्याला हे समजलं पाहिजे की मला कोणाशी बोलायचं आहे, माझा उद्देश काय आहे, माझं जे काही एक बिझनेस ऑब्जेक्टिव्ह आहे ते काय आहे, आणि ते जर मला अचीव करायचं असेल तर मला कुठल्या लोकांना दुखवून चालणार नाही याचा विचार करायला पाहिजे, जो इनफ केला जात नाही. कारण खऱ्या अर्थानं ही जी लोक जी जाहिराती तयार करतात ते समाजात वावरतच नाहीत. कारण काय होतं, मग तुम्ही कुठल्या तरी एका रिसर्चच्या जो तिसऱ्याने केलेला 13 माणसाने केलेला रिसर्च असतो. आणि कॉर्पोरेट कल्चरमध्ये अजून एक सगळ्यात मोठी वाईट गोष्ट काय घडते की इतक्या हायरार्कीज होतात की शेवटपर्यंत ते जे काही गोष्टी आपण बोलतोय त्या डॅल्यूट होतात. की मला एखादी गोष्ट ही सांगायची, ही वर जाईस तोपर्यंत किंवा सगळ्या हायरार्कीमधून ती अप्रूव्ह होईस तोपर्यंत ती कदाचित बोथट झालेली असते किंवा जास्त ॲग्रेसिव्ह झालेली असते. किंवा कुणीतरी समजा क्रिएटिव्ह डायरेक्टर येऊन म्हणतो की आपण याबद्दलचा स्टँड घेतला पाहिजे. पण स्टँड घेतला पाहिजे म्हणजे आपण एक जाहिरात करायला पाहिजे आणि लोकांच्या समोर आपण तो पॉईंट ऑफ व्ह्यू मांडायला पाहिजे. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. इक्वॅलिटीबद्दलचे सगळे स्टँड लोकांनी घेतले, ते मान्य केले का लोकांनी? ऑब्व्हियसली मान्य केले. जो पब्लिक वेलफेअर कॅम्पेन होतं, अगदी पोलिओपासूनचं कॅम्पेन, लोकांनी मान्य केलं का? मान्यच नाही केलं तर ते इम्प्लिमेंट करायला मदत पण केली. म्हणजे जिथे जिथे ते पब्लिक गुडसाठीचं वेलफेअर आहे किंवा एखादं पब्लिक वेलफेअरसाठीचं स्टेटमेंट आहे तिथे लोकांनी ते मान्य केल्या ना गोष्टी. ती नरेटिव्ह लोकांना आवडली. जर काही गोष्टी तुम्ही ज्या बोलताय या समाजात आवडत नसतील आणि त्याच्याबद्दलचा नवीन पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुमच्या समोर आला तर ऑब्व्हियसली तुम्ही याचा विचार केला नव्हता पूर्वी. तुम्ही विचारच केला नाही की अरे हा पण आपला ग्राहक आहे. कुणीतरी एक ठरवलं की माझा हा कोहर्ट, म्हणजे त्याला जो एक ग्रुप म्हणतो आपण, की माझा टार्गेट ऑडियन्सचा ग्रुप हाच आहे. हे जे एक ठरवण्याची पद्धत आहे ना ती खूप बोजड आणि जुनी झालेली आहे. की माझा ग्राहक हा अशाच पद्धतीने विचार करतो असं तुम्ही ठरवून टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे त्याच्या वागण्यामध्ये, रिॲक्शनमध्ये, बोलण्यामध्ये वेगवेगळे स्तर असू शकतात. हेच मान्य करायला आपण तयार नाही. परत तेच म्हणतो की आपण सगळ्याचं जनरलायझेशन करतोय की XYZ ACC हा ग्रुपमधला आता त्याचं नवीन नामांकन झालं आहे, याच्यामधला हा ग्रुप आहे तो असाच वागेल, हा असेल तो असाच विचार करेल, ह्या सगळ्यांच्या अशाच ॲस्पिरेशन आहेत. असं एक जे सिम्प्लिफिकेशन करण्याकडे त्याचा जो कल आहे त्याच्यातून अशा गोष्टी तयार होतात की सगळ्यांना हे असंच बघायचं आहे. असं कसं ठरवू शकता तुम्ही? बरोबर. पण ह्याच्यात मग ग्लोबलायझेशनचा परिणाम किती आहे? म्हणजे उदाहरणार्थ ग्लोबल ब्रँड्स काही इथं आले, त्यांच्या काही संकल्पना आहेत, किंवा असं वाटतं की भारतीय परंपरा, भारतातल्या काही गोष्टी जर का ग्लोबल करायच्या असतील तर त्यांचं नवं पॅकेजिंग करायला लागेल. तर हे जे सगळं मिक्स झालेलं आहे, एका बाजूला मॉल आहे, एका बाजूला काय म्हणूया आपण त्याला की रेग्युलर आपली दुकान आहे, तर ह्या बदलत्या एकूण मार्केटचा परिणाम जाहिरातींवरती झाला आहे का आणि त्याच्यामुळे कॉन्ट्रोवर्सी व्हायचं प्रमाण वाढलं आहे का? मला असं वाटतं मार्केटमध्ये बदल झालाय जे आपण म्हणतो ना, ते कशामध्ये बदल झालाय नक्की? ग्राहकांच्या मानसिकतेमध्ये बदल झालाय. त्यांना ग्लोबल एक्सपोजर मिळालं आहे. ते आज ग्लोबल ब्रँड शॉप करतात ऑनलाईन. सेम टाईम ते तुमच्या बाजूच्या किराणावाल्याकडून पण काहीतरी खरेदी करतात माल. त्यांच्या अपेक्षा या ब्रँड्सकडून, कंपन्यांकडून वाढत चालल्यात. मग त्यांच्याकडे ऑनेस्टीची अपेक्षा असेल की तुम्ही आम्हाला ऑनेस्टली सांगा तुमच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स काय आहेत, तुम्ही माझ्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे, ही ऑनेस्ट अपेक्षा आहे, ती केली पाहिजे. तुम्ही इको फ्रेंडली प्रॉडक्ट्सच वापरा किंवा तसंच पॅकेजिंग करा, ही अपेक्षा आहे, ती आहे. अशा अपेक्षा बदलत गेल्या. जेव्हा आपण मार्केट चेंज होतो जेव्हा म्हणतो ना, तेव्हा या सगळ्या गोष्टी चेंज होत आहेत. आणि मी जर असं ठरवलं की मी ब्रँड आहे, माझं एवढा टर्नओव्हर आहे आणि मी हे जे करतोय ते बरोबरच आहे, अशा मानसिकतेमधून मी जर या बदलाकडे बघत गेलो तर मग सोशल मीडियावर कधीतरी याचं आपल्याला ऐकावं लागेलच लोकांकडून. तुम्हाला तुमच्या फेस्टिवलचं पॅकेजिंग करायचं आहे म्हणजे ते बदलायला पाहिजे तसं काही नाही. म्हणजे कधी कधी काय होतं की एखाद्या गोष्टीचा बदल म्हणजे सगळं जुनं आहे ते चुकीचं आहे आणि नवीन आहे तो बदल चांगला आहे, असं जे त्याचं पॅकेजिंग केलं जातं हे लोकांना मान्य नाही. लोक काय म्हणतात की तुम्ही
माझ्या एखाद्या गोष्टीमध्ये बदल सुचवा ना, हरकत नाही, बदल करायला आम्ही तयार आहोत. पण तुम्ही हे नका सांगू की मी करतोय ते चुकीचं होत आलंय. त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं ॲडिशनल सुचवा काहीतरी. आणि जेव्हा जेव्हा असे बदल लोकांनी सांगत गेले तेव्हा तो लोक ऐकायला तयार होते. लोकांच्या लक्षात राहिल्या अशा जाहिराती की ज्याच्यामध्ये नवीन लोकांनी ॲक्सेप्ट केल्या. मध्यंतरी व्हायरल झालेली जी कॅडबरीची जाहिरात होती ज्याच्यामध्ये एक मुलगा फिमेल क्रिकेट प्लेअरसाठी त्याच्या मैत्रिणीसाठी नाचतो, हे लोकांना आवडलं, त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं. कुठे त्यांनी त्याच्याबद्दल निगेटिव्ह रिॲक्शन आल्या? इक्वॅलिटी नव्हती का त्याच्यामध्ये? ग्लोबल नॅरेटिव्ह नाही आहे का इक्वॅलिटीचं? ते आज आणण्याचं ते ओपनली ॲक्सेप्ट केलं का नाही केलं? सो जाहिरातींमध्ये काहीतरी कॉन्ट्रोवर्शियलच करायला पाहिजे म्हणजे मग ती चालेल, अशी जी एक भोळी भाबडी कल्पना या काही लोकांनी करून ठेवली आहे ना, ती चुकीची आहे. असं नाही, तुम्ही लोकांना काय पद्धतीनं तो मेसेज त्यांच्यासमोर ठेवायला पाहिजे, त्याच्यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, पण तुमची सांगण्याची पद्धत वेगळी असायला हवी म्हणून तर तुमच्याकडे लोक येतात. जर तुम्ही तो इम्बॅलन्स ठेवला नाही तर ऑब्व्हियसली लोक तुमच्याबद्दल काहीतरी हार्श रिॲक्शन देतील. पण हे ठरवून, म्हणजे उदाहरणार्थ ठरवून फेस्टिवलला असं बदलायचं म्हणून असं बदल होतो का कुठून तरी एखादा क्रिएटिव्ह डायरेक्टर कुठून तरी एक काहीतरी करायला जातो आणि त्याचा परिणाम म्हणून तो हळूहळू ट्रेंड सेट होतो? सो मला असं वाटतं की हे कुठलेही क्रिएटिव्ह डायरेक्टर यांना काहीतरी फार काही वाईट करायचं अशा उद्देशाने सुरू करत नाही. ते त्यांच्या डोक्यात एक क्रिएटिव्ह कल्पना असते जी ड्रास्टिकली वेगळी असते, म्हणूनच ती अप्रूव्ह होते. बरोबर की अरे ही वेगळी कल्पना आहे आणि आपल्याला अशा पद्धतीची ॲड केली तर कदाचित आपल्या ब्रँडला या सगळ्या क्लटरमधून अटेन्शन मिळेल. इतक्या जाहिराती चालू आहेत. माझी जाहिरात जर 20 सेकंदाची टी व्हीवरची बघणं अपेक्षित असेल, कोणीतरी 30 सेकंदाची इंटरनेटवर माझी जाहिरात बघणं अपेक्षित असेल, त्यांनी ती फॉरवर्ड करणं अपेक्षित असेल, तर मला असं काहीतरी करावं लागेल की ज्याच्यामध्ये मला वेगळेपण आणावं लागेल. आणि हे वेगळेपण आणता आणता माणूस प्रत्येक वेळेस वेगळे विचार मांडत असतो. तसे त्यांनी काही क्रिएटिव्ह काम करताना माणूस असा विचार करतो की चला मी हा पण एक विचार मांडतो. त्याचं इव्हॅल्युएशन होताना ते या पद्धतीने व्हायला हवं की अरे आपण जे करतोय ते किती योग्य आहे, त्याच्याबद्दले प्रोज अँड कॉन्स काय असू शकतात समाजामध्ये, लोक त्याच्याकडे कशा पद्धतीने रिॲक्ट होऊ शकतील, याचा एक थोडा विचार करायला पाहिजे का नाही पाहिजे. कधी कधी खूप विचार केल्यानंतर पण अपयश येतं ते बघतोच आहे आपण, की कोणालाच असं वाटलं नव्हतं की सडनली कोणीतरी बिंदीबद्दल बोलायला लागेल. कोणाच्याही मनात नव्हतं. म्हणजे घरामध्ये तुम्ही जर शहरी घरांमध्ये जर गेलात तर असा आग्रह दिसत नाही की तुम्ही टिकली लावलीच पाहिजे. बरोबर. सो असा आग्रह नव्हता त्यांचा, तर त्यांचा तो उद्देश नसेल, पण कोणीतरी एक नरेटिव्ह तयार केलं आणि लोकांना असं वाटलं की अरे हा हे बरोबर आहे. कदाचित त्या एखाद्या गोष्टीमुळे ती प्रतिक्रिया लोकांची तयार होते आणि मग आपण तिथपर्यंत येतो की अरे मग हे बदलायला तयार आहेत का, हे सगळं बदलायला मुद्दाम करतायत का. सो जे करतात त्यांचा प्रोपोगंडाच असतो अशातला भाग नाही आहे, किंवा असेल तर तो आपल्याला माहिती नाही आज, पण प्रोपोगंडा अशातला भाग नाही. पण कुणीतरी हा मुद्दा दाखवून दिल्यानंतर लोक त्याचा उलटा विचार असा करतात की अरे कदाचित हे बरोबर नाही, हे असायला पाहिजे. आणि म्हणून मग लोकांचे रिॲक्शन उत्स्फूर्तपणे आल्या की अरे आम्ही करायला पाहिजे होतं. सो त्याच्यामध्ये जर कुठला तरी मनाचा कोतेपणा किंवा असा काही जर विचार असेल तर कदाचित आपली पण समाज एवढा पुढारलेला आहे की असे किती ट्विट झाले तरी तो त्याच्याकडे लक्ष देणार नाही. आणि त्याच्याच बरोबर अशी पण काही लोक आहेत की जी म्हणतील की अरे हा पॉईंट ऑफ व्ह्यू बरा आहे, दिवाळीत हे त्यांनी करायला नको पाहिजे होतं. सो सोशल मीडियावर लोक ज्या पद्धतीने रिॲक्ट होतात तशीच ती वास्तवात असतात असा काही माझा विश्वास नाही. कारण आपण पण कित्येक मित्रांना आपल्या भेटतो की अरे ते रोज ट्विट करणारा माणूस तूच का असं वाटावं अशी माणसं असतात. ग्रुपमध्ये एखादा माणूस असतो की जो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मेसेज लिहितो आणि तो वाटतं की अरे हा याची पर्सनॅलिटी ॲक्च्युली किती वेगळी आहे. सो ती त्यावेळेस त्यांची रिॲक्शन असते असं समजायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर तथ्य असेल तर ब्रँडने ते शिकायला पाहिजे आणि ते बदलायला पाहिजे, किंवा त्याच्यातलं वास्तव काय ते शोधायला पाहिजे. एक क्लास असा तयार होतो जो म्हणतो नाही हे चुकीचंच आहे, की अशी कमेंट करायलाच नाही पाहिजे, जाहिरातींना त्याचं फ्रीडम असायला हवं. आणि एक क्लास असा आहे तो म्हणतो की नाही हेच बरोबर आहे, की त्यांचा हा प्रोपोगंडा होता. तुम्ही कोणाचं चूक आणि कोणाचं बरोबर म्हणणार. ह्या तर जाहिराती ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही आता इतके वर्ष जाहिराती करत आहे तेव्हा तुम्हाला कुठंतरी असं जाणवत आहे का की पूर्वीपेक्षा आजचा समाज जास्त सेन्सिटिव्ह झाला आहे? मला असं वाटतं की जास्त सेन्सिटिव्ह झाला आहे हे तर नक्की आहे, पण त्याची व्यक्त होण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती खूप वाढली आहे. आज एखाद्या गोष्टीबद्दल आपण काहीतरी एखाद्या परवाच्या एका प्रेझेंटेशनमध्ये कधीतरी आम्ही कुठेतरी सगळीकडे हिम और हिज लिहिलं होतं. तर एका आमच्या टीममेटने सांगितलं की हर का नाही, आणि आम्हाला वाटलं बरोबर आहे, आम्ही सगळीकडे हर केलं. सो लक्षात येतं की कुणीतरी आपली चूक दाखवून झाली तर ती ॲक्सेप्ट केली पाहिजे. आता याबद्दलचा जर अवेअरनेस लोकांना सोशल मीडिया आणि याच्यामुळे जर जास्त आला असेल तर वाईट काय आहे.
चांगली गोष्ट आहे ना. तुम्ही त्याच्याकडे जर एखाद्या जाहिरातीमध्ये जर कोणी असं म्हणत असेल की अरे माझ्या धर्माशी रिलेटेड फेस्टिवल आहे तर माझ्या धर्माच्या रूढी परंपरा त्यात दिसू देत, हे अपेक्षित वावगं काय? एक कस्टमर म्हणून एखादी कोणाची तरी ही अपेक्षा असू शकते. याच्याच बरोबर असेही कस्टमर असतील की असं काही नसलं तरी मला हे पाहिजे, हा मला ब्रँड आवडतो, असंही असू शकतील. तुम्ही फक्त हे ठरवा की नंबर वाईज तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे उत्पादनासाठी आणि ते करा. आणि एखादं कल्चरच्या अगेन्स्ट जाणं हा तुमचा जर प्रोपगंडा असेल तर ती चुकीची गोष्ट आहे आणि त्याचा योग्य पद्धतीने निषेध करायला हवा. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस ब्रँडच हे करायला पाहिजे अशातला भाग नाही, पण त्यांना सुधारण्याची संधी द्यायला हवी. तुमच्याबद्दलचं तुम्ही जर मत सांगितलं त्यांना तर आज प्रत्येक मोठा ब्रँड हे सोशल लिसनिंग करत असतो, बघत असतो आणि त्यांना जर अशा इन्साइट्स मिळाल्या की अरे हे बदल अपेक्षित आहेत तर ते त्याच्यात बदल करायला नक्की उत्सुक असतील. आज बऱ्याचशा ब्रँडचा हा पण प्रॉब्लेम आहे की त्यांना त्यांच्या खऱ्या कस्टमर्सच्या बद्दलच्या इन्साइट्सच कळत नाहीत. असू शकतं ते. मला असं वाटतं याच्याकडे हे निमित्त म्हणून बघायला हवं की कोणीतरी एक इम्प्रूव्हमेंट सुचवलेली आहे, ती आपल्या ब्रँडला आणि आपल्या ओव्हरऑल स्ट्रॅटेजीला साजेशी आहे का नाही बघावी. आपला कस्टमर जो आहे त्यांच्यासाठी आपण जे बोलतो, त्यांचं जे काही फेस्टिवलबद्दल बोलतो त्याला हे साधर्म्य साधणारा आहे का नाही बघावं आणि निर्णय घ्यावा. पण खरंच जाहिरातींमध्ये इतकी ताकद असते का की ते समाजमन घडवू शकतात, ठरवून समाजात एखादी गोष्ट पेरू शकतात किंवा ठरवून समाजाचं मन किंवा मत एखाद्या गोष्टीवरून डायव्हर्ट करू शकतात? सो मला वाटतं असते. कारण नाहीतर आपण 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये किंवा साधारण मला वाटतं 20 वर्षामध्ये पोलिओमुक्त कसे झालो असतो. एक जाहिरातीची मोहीम होती, त्याला एक मोठी पर्सनॅलिटी अमिताभ बच्चनसारखी असोसिएटेड होती त्याच्याबरोबर आणि त्याच्याबरोबर एक ग्राउंड कनेक्ट प्रोग्राम पण होता. असं नाही की फक्त ती जाहिरातबाजीच होती, पण त्याच्याशी रिलेटेड एक ग्राउंड कनेक्ट प्रोग्राम पण होता की लोकांना माहिती होतं की या 2 तारखा आल्या म्हणजे आपल्याला पोलिओचे डोस द्यायचे आहेत. अवेअरनेस झाला, लोकांनी त्या ठिकाणी त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्या शाळा किंवा जे कुठली सेंटर्स असतील तिथे जाऊन पोलिओचे डोस दिले आणि त्याच्यातून एक मोठी मोहीम उभी राहिली. जाहिरातीचा परिणाम होता का नव्हता? मोठा होता. तुम्ही निवडणुकीमध्ये एखाद्याला ठरवून मत देता, तो त्याचं भाषण करतो, तो त्याचं नॅरेटिव्ह ठरवतो, तो त्याचं कॅम्पेन करतो आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्यासाठी हा नेता योग्य आहे कारण ह्या 4 गोष्टी तो मला ज्या पाहिजे त्या बोलतोय, मला अशा पद्धतीचा देश पाहिजे. हे कळणार कसं नाही तर तुम्हाला जाहिरातीमधून नाही कळलं तर. त्याच्यातले वेगळे भाग असू शकतात की सोशल मीडियाची एक जाहिरात आहे, PR आहे, प्रिंट ॲड आहे, या सगळ्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असू शकतात. पण तुमचं नरेटिव्ह काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचणार कसं नाही तर? बातम्या हे त्याच्यातलं एक माध्यम आहे की तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेता आणि लोकांपर्यंत तुमचं मत मांडता. तुमचं लोकांपर्यंत तुमचं मत मांडण्याची ही पद्धत आहे ना, तर जर ती चांगल्या पद्धतीने केली तर त्याचा परिणाम होऊ शकतो चांगला. पण त्याच्याने जर वाईट गोष्टी केल्या तर वाईट परिणाम होईल. जसा जाहिरातींचा समाजावर परिणाम पडतो तसाच समाजाचा जाहिरातीवर पडत असणार. तर ह्या सगळ्या बदलत जाणाऱ्या जाहिराती ह्या एक प्रकारे बदलणाऱ्या समाजाचंच प्रतिबिंब आहेत असं वाटत नाही का? ते नक्की आहेत, फक्त ते कोण ठरवतं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मी जर एखाद्या AC रूममध्ये बसून असं ठरवलं की आता इथून पुढे ग्लोबल नरेटिव्ह हे आहे, म्हणजे भारतातलं माझ्या राज्यातलं नरेटिव्ह पण हेच आहे, तर तो माझा भोळेपणा आहे. मी हे बघायला पाहिजे की खरंच हे आहे का, लोकांचं जाऊन बघायला पाहिजे. शेवटी जो युजर आहे, कन्झ्युमर आहे, ऑडियन्स आहे, हे जे सगळे आहेत हे ते लोक आहेत ना. तुम्ही त्यांच्यात जाऊन बघायला पाहिजे की हे त्यांच्या ॲस्पिरेशन्स आहेत का, त्यांना ह्याच्याबद्दल काय वाटतं. बरं, तुम्ही नवीन नरेटिव्ह जे फ्लोट करताय ते त्यांच्या ज्या काही त्या एखाद्या ठराविक गोष्टीबद्दलच्या ज्या कल्पना आहेत त्याला छेद देणारा आहे, त्याला चॅलेंज करणारा आहे का त्याच्यामध्ये काहीतरी चांगली सूचना करणारा आहे? काय हरकत आहे सांगायला? पब्लिक वेलफेअरची किती कॅम्पेन्स आहेत ज्याच्यामुळे लोकांवर चांगला परिणाम झाला आहे. सिमिलरली लोकांनी ज्या चांगल्या सवयी बदलल्या त्याचं ज्या सक्सेस स्टोरी आहेत त्या जाहिरातीतून लोकांच्या समोर मांडल्या गेल्या आहेत. तुम्ही जर मागच्या काही वर्षांमधलं जर नरेटिव्ह बघितलं तर सगळ्या जाहिराती हेल्थबद्दल बोलतात. चांगली गोष्ट नाही. त्यामुळं जाहिरात ही एक शस्त्र आहे, ते तुम्ही कसं वापरायचं हे तुम्हाला ठरवावं लागेल आणि ते वापरणाऱ्याच्या हातात त्याचा यूज आहे. त्यामुळे त्याला ते ठरवावं लागेल की म्हणून ती मोठी ताकद आहे आणि ती ज्याच्या हातात दिली आपण त्याला ठरवावं लागेल की मी नॅशनल कॅम्पेन करतोय म्हणून मी सगळ्या गोष्टीचं जनरलाइज करणार, सगळ्या गोष्टी लोकल इन्साइट्स बघणार नाही, लोकांच्या भावना काय आहेत त्या बघणार नाही, त्यांच्या आयुष्यातले ॲस्पिरेशन्स, त्यांच्या आयुष्यातले जे होणारे बदल आहेत, कोविडमुळे झालेले बदल, या सगळ्यांकडे मला कुठेतरी या बदलांकडे बघूनच निर्णय घ्यायला. आणि अशा खूप जाहिराती त्या लेवलला पण चांगल्या होत आहेत आणि त्या आपण ॲप्रिशिएट पण केल्यात
की ज्या आपल्याला कायम लक्षात राहतात आणि आपण सांगतो की आपण कित्येक वेळेला लोक जाहिराती फॉरवर्ड करतात व्हॉट्सअपवर, ती आवडलेली जाहिरात आहे म्हणून. कित्येक चांगल्या ज्या जुन्या जाहिराती आहेत त्या लोकांना अजूनही तोंड पाठत. गेल्या काही वर्षात जाहिरातीची माध्यमं इतकी वाढली, हे डिजिटल आलं, त्याच्यात पुन्हा यूट्यूब फेसबुक वेगवेगळं आलं, तिथं पुन्हा कंटेंट मार्केटिंग आलं, 3-3, 4-4 मिनिटाचे व्हिडिओ बनवायला लागले, थॉट सांगण्याला महत्त्व आलं. तर या सगळ्या जाहिरातींची माध्यमं वाढल्यामुळं चुकांच्या शक्यता पण वाढल्यात का? नक्की वाढल्यात, पण म्हणूनच लोकांच्या बाजूला एम्प्लॉयमेंट पण वाढली आहे. क्लायंटच्या बाजूला आता पूर्वी एकच ब्रँड मॅनेजर असायचं, ते मल्टिपल ब्रँड मॅनेजर्स असतात, त्यांच्याकडे व्हर्टिकल हेड्स असतात, एजन्सी वेगवेगळ्या असतात, बऱ्याच वेळेला इंटिग्रेटेड एजन्सी असते की ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट बघणारी व्यक्ती वेगळी असू शकते. आता या सगळ्यांमध्ये एक समानता आणण्यासाठी जे काही त्या ब्रँडच्या मॅनेजरनी किंवा ब्रँडनी करायचं असतं ते करणं अपेक्षित आहे. एजन्सीने त्याचे जे काही प्रयत्न घेणं असतात ते घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्या व्हर्टिकल हेडनी त्या गोष्टीच्या बारकाईकडे बघणं अपेक्षित आहे, म्हणूनच ती लोक जास्त आहेत ना, वेगवेगळी आहेत. हे सगळं करणारा माणूस एक नसतो. कदाचित ब्रँडच्या बाजूला काही लोक मल्टिपल असतील, जी हायरार्की असेल त्याच्याप्रमाणे डिसिजन असतील, पण एजन्सीच्या बाजूला ते हे सगळं बघणारी लोक वेगवेगळी आहेत. त्यांचंही ते काम आहे, ब्रँड मॅनेजर्सचंही हे काम आहे की आपण काही चुकीच्या गोष्टी पुढे पाठवत नाही ना, त्याचा एक विचार करायला हवा. आणि त्याची तुमची जर रिस्क कॅल्क्युलेटेड असेल तर रिस्क घ्यायला हरकत नाही, कारण जाहिराती नाही तर तुमच्या वेगळ्या दिसणार नाहीत. तुम्हाला जर वेगळा विचार मांडायचा असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली तो वेगळ्या पद्धतीने मांडावा लागेल लोकांसमोर. फक्त त्याच्यातलं रिस्क फॅक्टर तुम्हाला माहिती पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला असंही पाहिजे की त्याच्यावर जर काही बॅकफायर झालं तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही काय करायचं आहे, तुमची त्याच्यामागची भूमिका काय. कुठलीच भूमिका नसताना तुम्ही केवळ फॅशन आहे म्हणून टिकल्या न लावलेल्या जर मॉडेल्स दाखवत असाल तर कदाचित लोक कमेंट केल्यानंतर तुम्हाला बोलायला काहीच राहत नाही तुमच्याकडे. कित्येक ब्रँड्सनी स्वतःला करेक्ट केलं आणि फोटोशॉपमध्ये टिकली लावून, म्हणजे मग तुमची काही धारणा नव्हती का ती जाहिरात तयार करताना. मग तुम्ही असा एक प्रश्न साहजिक येतो की म्हणजे मग आता एखादी बिंदी लावली पाहिजे याच्याबद्दल पण स्ट्रॅटेजी असायला पाहिजे का? ऑब्व्हियसली असायला पाहिजे, त्याचे तर तुम्ही पैसे घेताय. मला जर कॉफीची जाहिरात करतोय तर त्याच्यातून वाफ आली आहे का नाही, वाफ येते का नाही हे बघताय ना तुम्ही. मग हे का नाही बघत? तुमची भूमिका काय आहे त्याच्या मागे? आयदर ती सांगा, नसेल तर ती बदला. इतकं सिंपल आहे ना ते. बरोबर. पण एक ॲडव्हर्टायझिंग एजन्सी म्हणून आता कित्येकदा कदाचित जसं तू म्हणालास की या गोष्टीचा विचारच झाला नसेल, अशा कॉन्ट्रोवर्सी, कुठून तरी दुसरीकडूनच येणारा दुसरा मुद्दा, याला कसं हँडल केलं जातं इंटरनली? कारण हे कदाचित आतल्यात फॉर अ टीम इट कॅन बी अ डिझास्टर की अरे काय करायला गेलो आणि काय झालं. तर हे हँडल कसं करतात, म्हणजे जस्ट क्युरिओसिटी. सो मी काय खूप लोकांना ते हँडल करताना बघितलं, याच्यातलं भाग नाही. पण टिपिकली काय होतं, क्लायंटच्या साईडला एखाद्या गोष्टीत काही अशा पद्धतीचा एक पॅनिक तयार झाला की दे आयदर गो टू दॅट ॲड एजन्सी अँड से की आम्हाला तुम्ही काय करायचं ते सांगा, नाहीतर दे गो टू दॅट PR एजन्सी अँड से की आम्हाला काय करायला पाहिजे तुम्ही सांगा. आणि मग ते त्यांची स्ट्रॅटेजी ठरवतात. त्याच्यामध्ये ब्रँडचा एक असा साधारणतः एक असा उद्देश असतो की कमीत कमी लॉस कशात होईल अशी स्ट्रॅटेजी घेऊन आपण पुढे जाऊ. एक माफी मागितल्यामुळे, जाहिरात कमी केल्यामुळे त्याचं कॅम्पेनचा खर्च वाया गेला तर चालेल, पण ती कमी केल्यामुळे जर बदलणार असेल आणि रिॲक्शन थांबणार असेल लोकांची तर पटकन ते करून टाका. सगळ्यात सेफेस्ट रूट काय असतो तो ते घेतात, कारण आधीचा खूप रूट जो काही त्यांनी घेतलेला असतो तो इतका ॲडव्हेंचरस असतो, कदाचित त्याच्यावर खूप डिबेट झालेला असतो. असं असतं, म्हणून मग ते एक सेफ स्ट्रॅटेजी घेतात आणि ती ॲड कॉल बॅक करतात. काही लोक त्याच्यामध्ये म्हणतात की अरे ॲग्री आहे, आम्हाला हे आमच्या चूक लक्षात आली नाही, हा पॉईंट एकदम व्हॅलिड आहे, आमचा असा काही उद्देश नव्हता, आम्ही त्याचं नाव चेंज करतो, टॅगलाईन चेंज करतो आणि परत लॉन्च करतो. ते तसं करतात. बऱ्याच वेळेला इतक्या मोठ्या ब्रँड्सकडे आणि इतक्या मोठ्या एजन्सीजकडे हे सगळं करण्याची ॲजिलिटी नसते, कारण ती जी लवचिकता पाहिजे हे निर्णय घ्यायची, ही लवचिकता त्यांच्याकडे मिसिंग असते बऱ्याच वेळेला, अशी माझी धारणा आहे. आय कुड बी कम्प्लिटली रॉंग, पण मला असं वाटतं की त्याबद्दलचा विचार करण्याची क्षमता आणि तो मांडण्याची क्षमता ही बऱ्याच वेळेला कमी पडते. पण बऱ्याच वेळेला असं झालं आहे की बऱ्याच लोकांनी येऊन डिफेंड केल्यात काही जाहिराती. जेव्हा बॅकस्लॅश येतो तेव्हा सगळेच जण जे त्याच्याबद्दल बोलतात ते काय बरोबर बोलतात अशातला भाग नसतो. लोक सपोर्ट करतात त्याला, म्हणतात त्याच्यात काहीच चुकीचं नव्हतं. त्याच्यामुळे ब्रँडला फायदा होतो की अरे तुम्ही चांगला थॉट मांडला, चांगल्या पद्धतीने म्हणतात. काही जी संकुचित पद्धतीने विचार करणारी लोक होती त्यांचं आम्हाला अजिबात मान्य नाही, आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे. असं झालेलं बघितलं पूर्वीच्या काळी आपण. जिथे तुम्हाला योग्य वाटतं तिथे तुम्ही ते ॲक्सेप्ट करा, नाही योग्य वाटतं तिथे तुमचा स्टँड घ्या.
बरेच वेळेला ब्रँड असा स्टँड घेतात की काहीच रिॲक्ट नको करायला, सॉरी म्हणून टाकू. पण या सगळ्यामुळं प्रत्येक गोष्टीचं आजकाल राजकारण होतं असं म्हणतात. तर आपल्या जाहिरातीचं राजकारण होईल का? आणि कुणाच्या तरी नॅरेटिव्ह सेटिंगला, मग ती पक्ष असेल, व्यक्ती असेल, विचार असेल, आपली जाहिरात चांगल्या किंवा वाईट अर्थानं फायद्याची ठरेल का? हा विचार कुठतरी सबकॉन्शियसली मनात राहतो का मग कुठलंही काम करताना, की अरे याच्यावरून असं राजकारण होईल, हे होईल, ते होईल? कसं आहे, आपण ज्या समाजात राहून हे सगळं करतोय ना, त्या समाजातल्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही. शेवटी तुम्ही काही स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी जाहिरात नाही करत. दिस इज नॉट अन आर्ट, राईट, इन दॅट सेन्स की मी मला आवडलं म्हणून केली, तुम्हाला आवडलं तर बघा, नाही तर बघू नका, असं काही ते नाही आहे. तुम्ही हे करताय ते एक ऑब्जेक्टिव्ह आहे तुम्हाला, आणि तो बिझनेस ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही हे करताय. तुम्हाला जास्तीत जास्त वेगळ्या पद्धतीने ते करावं लागेल, जेणेकरून तुमचे ग्राहक वाढतील किंवा तुमची ती मोहीम जी काय आहे ती यशस्वी होईल, तुमचं जे काय पब्लिक वेलफेअर रिजन आहे ते यशस्वी होईल, आणि तुम्हाला पुढे हा उद्देश सफल होईल तुमचा. आता हे करत असताना तुम्ही जर या सगळ्या गोष्टींकडे बघताय आणि ते बघताना जर तुम्ही समाजाचा विचार नाही केला तर कसं चालेल? त्यांच्यासाठी करताय ना तुम्ही. दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ द जॉब. हाच जॉब आहे की तुम्ही ज्यांच्याविषयी बोलताय, ज्यांच्यासाठी बोलताय, ज्यांच्याबद्दल बोलताय, त्यांचाच विचार नाही केलात तर कसं चालेल? आणि मग टिपिकल उत्तर याच्यातलं काय, म्हणजे आम्ही काही वेगळा विचार करायचाच नाही का, असं एक टिपिकल एक हे का असतो लोकांचा. पण तेच करण्यासाठी तर तुमचं क्रुशियल काम आहे ना. जर त्याचं उत्तर इतकं सोपं असतं तर तुम्हाला कशाला दिलं असतं काम? नाही, कित्येक वेळेला या भीतीने असंही झालेलं आहे की जाहिराती इतक्या गुळगुळीत होतात की बऱ्याच वेळेला तुम्ही काय करताय हे कुणी जाहिरात केली ते लक्षात सुद्धा येत नाही. असेही त्याचे उपयोग झालेले आहेत, म्हणजे अपाय झालेले आहेत त्याचे, की तुम्ही या सगळ्याचा विचार भान ठेवून सगळं केलं, पण जो मुळात मेसेज होता तोच तुम्ही इतका गुळगुळीत करून सांगितलं की लोकांना कोणाला लक्षातच आलं नाही तुम्ही काय बोललात. आपण ॲड एजन्सीच्या अँगलनं खूप बरीचशी चर्चा केली, पण मुलाखतीच्या शेवटी येताना समजा मी एक कॉमन मॅन आहे, कस्टमर आहे, आणि आज कदाचित खूप आपले व्ह्यूअर असे असतील की ज्यांना कदाचित ही कॉन्ट्रोवर्सीसुद्धा माहीत नसेल. जेव्हा एखादी कॉन्ट्रोवर्सी होती, खूप घडल्यात, ती कुठून ना कुठून कानावर पडती, तेव्हा एक ग्राहक म्हणून काय विचार करायला हवा, काय विचार असायला हवा की अरे याच्याकडं कसं बघायला हवं? कारण कित्येकांना ब्रँडिंग म्हणजे काय, ही आर्ट आहे का, हे काय आहे, ह्यातलं काही माहीत नसतं, आणि ते माहीत नसणं स्वाभाविक आहे. तर अशा वेळेला तुम्हीसुद्धा खूपदा गोईंग इन कस्टमर शूज करत असाल, तर सामान्य माणसानं काय विचार करायला हवा असं वाटतं? सो सामान्य माणसाने, मला असं वाटत नाही विचार करणं अपेक्षित आहे त्या बाबतीत. बऱ्याच वेळेला ग्राहक म्हणून तुम्ही आणि मी काय करतो की आपण एखादी जाहिरात बघतो आणि आपली रिॲक्शन देतो. आपली रिॲक्शन दोन स्वरूपाची असू शकते. एक म्हणजे मला ते प्रॉडक्ट गरजेचं आहे का नाही, मला घ्यायचं आहे का नाही, मी घेईन का नाही, माझी ॲस्पिरेशन आहे का नाही, मी भविष्यात ते घेईन का नाही, मी घ्यायचा विचार करेन का नाही, याबद्दल मी विचार करतो, जो पॉझिटिव्ह असतो. बरोबर म्हणतो की माझ्यासाठी नाही आहे, मला बरोबर नाही, किंवा मला हे आवडलं नाही, मला असं वाटत नाही या गोष्टीची गरज आहे, दे आर फोर्सफुली ट्राईंग टू सेल मी समथिंग, अशा पद्धतीचा विचार करून माणूस निर्णय घेतो. सो ग्राहक हा निर्णय घेत असतो, तो इग्नोर करण्याचा निर्णय घेतो, तो रिॲक्ट करण्याचा निर्णय घेतो, तो ॲक्शन घेऊन ते प्रॉडक्ट विकत घेण्याचा निर्णय घेतो. तो निर्णय घेत असतो. तुम्ही त्याला फक्त हा विचार द्यायचा असतो की अरे हे दिस इज वॉट आय एम थिंकिंग अबाउट यू, युअर लाईफ, युअर लाईफस्टाईल, की मी तुला जे XYZ गोष्ट देणार आहे त्याच्यामुळे तुझ्या XYZ लाईफमध्ये, लाईफस्टाईलमध्ये असा चेंज होणार आहे. त्याच्याबद्दलचं काहीतरी स्वप्न दाखवणं असेल, त्याच्याबद्दल कधी कधी भीती दाखवली जाते इन्शुरन्ससारख्या प्रॉडक्टला, की बाबा ही भीती आहे पण तुझ्यासाठी गरजेचं आहे, लक्षात घे तुझ्या फॅमिलीसाठी. त्याच्यामुळे अवेअरनेस पण होतो, त्याच्यामुळे शिक्षण पण होतं. त्याच्यातून तो फक्त घेत असतो, आणि तुम्ही जर ते वेगळ्या पद्धतीने सांगितलं नाही तर ते त्याच्या लक्षात राहतच नाही अजिबात. सो ग्राहकाचं काम आहे निर्णय घेणं. तुम्ही त्याच्या बाजूने ऑन बिहाफ ऑफ हिम विचार करताय बऱ्याच वेळेला, त्यामुळे तुमची जबाबदारी जास्त मोठी आहे. आणि बऱ्याच वेळेला इतका सखोल विचार त्या बाबतीत होतो नाही होतो हे सगळे चर्चेचे आणि वादविवादाचे मुद्दे. बऱ्याचशा ह्या सगळ्या काम करणारे ज्या मोठ्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडे हे सगळी करण्याची क्षमता आहे, ती करण्याची ताकद आहे, ते करण्याचं एक्सपर्टीज आहे, इंटेलेक्ट आहे. ब्रँड्सकडे मोठे मोठे मॅनेजर्स आहेत जे खूप वर्ष काम केलेले आहेत. कधी कधी कशा गोष्टी स्लिप होतात, लक्षात येत नाहीत, हे असे ॲक्सिडेंट्स होत असतात. पण ते जाणून बुजून होत असतील तर ते चुकीचं आहे. पण जर ते होत असतील तर, चुकून झालं असेल तर तो माफी मागावी, करेक्शन करावं आणि पुढे जा.
थोडक्यात ग्राहक राजा आहे आणि त्याचा खरा निर्णय तो एखादी गोष्ट खरेदी करतो का नाही यातनंच होतो, बाकी सगळी चर्चा. असं नाही म्हणता येणार, कारण कधी कधी काय होतं की तो निर्णय बऱ्याच वेळा तो असाही निर्णय घेतो की अरे मला हे घ्यायचं आहे पण आज नाही घ्यायचं आहे. तुम्ही त्याला त्याच्यासाठी काय ते चांगलं सांगा. तुम्ही त्याला कधीतरी स्वप्न दाखवा. बऱ्याचशा गोष्टींच्या अशा जाहिराती बघतो ज्या गरजेच्या नसतात तरी पण विकतो आपण. जाहिरात केल्यामुळे लोक घेतात विकत असंही बघतो आपण. सो सगळ्याच गोष्टी त्याच्या गरजेच्या असतील असं नाही, पण एक उत्पादन म्हणून आपण ते करतो. आणि मुळात हे लक्षात घ्यायला हवं की ह्याच्यातून एक खूप मोठं उत्पन्न लोकांना तयार होतं, कारण बिझनेस उभे राहतात, उत्पादन उभे राहतात, लोक ब्रँड उभे राहतात, कंपन्या उभ्या राहतात आणि त्या कंपन्यांमुळे मोठी एम्प्लॉयमेंट जनरेट होते. त्यामुळे जशी एक कस्टमरची बाजू आहे तशीच एक व्यवसायाची दुसरी बाजू पण आहे. पण मी कस्टमरची बाजू किंवा ते माझे ग्राहक काय आहेत त्यांच्या भावना, त्यांचे बिलीफ्स आणि त्यांच्या सगळ्या इग्नोर करून मी निर्णय घेतो असं म्हटलं तर तो प्रॉडक्ट आणि ब्रँड सस्टेन नाही होणार. त्यामुळे या दोन्हीमधला बॅलन्स साधूनच काम करावं लागेल. खरं आहे. ही 65वी कला का आहे ते याच्यातून सगळ्यातून लक्षात येत आहे. ऋग्वेद, तुझे खूप खूप आभार. खरं तर म्हटलं तर हा एक ऑनलाईन घडलेली घटना होती, पण त्या निमित्तानं ॲडव्हर्टायझिंग ते क्षेत्र, त्यातले सगळे अंग ह्याच्याशी तुमच्याशी बोलता आलं आणि आमचा प्रेक्षक हा अधिक सजगपणे येथून पुढं या मुलाखतीमुळं जाहिरातींकडे बघेल याची मला खात्री वाटते. आणि आम्हा सर्व प्रेक्षकांतर्फे आणि माझ्यातर्फे तुझे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच.